नंतर दिवस असेच भराभरा जात राहिले होते. रुही आणि राणीचे दिवस जवळ येत होते. आमच्या राणीला तर इंदू आजीने अगदी डोक्यावर बसून ठेवलं होतं. ती आता राणीला चुलीकडे बसू देत नव्हती, कारण त्या चुलीची धग तिच्या नातवाला पण लागेल ना म्हणून. अगदी तरुणपण अंगात शिरल्याप्रमाणे इंदू आजी स्वतः गोड धोड आंबट तिखट राणीला खाऊ घालत होत्या. तिच्या डोकीला स्वतः तेल चोळायच्या. तिला सतत काही हवं नको ते विचारून ते करून तिला खायला घालायच्या. दाजी काकासुद्धा भयंकर खुश होते. ते दोघंही आपापल्या परीनं राणीचे फार लाड करत होते. राणीची भावंडं दर शनिवारी दाजी काकांच्या वाड्यात येऊन कधी पुरणपोळ्या कधी मटण वडे याच्यावर ताव मारून सोमवारी आपल्या घरी जात होती. तर राणीच्या आईवडिलांना आपला जावई अगदीच काही वाया गेलेला नाही ह्याच एका गोष्टीचं भयंकर समाधान झालं होतं. आणि परसू दुरूनच आपल्या राणीकडे बघून सुखावत होता. आता राणी त्याच्या जेवणा खाण्याकडे आपला पती याच दृष्टीनं बघून स्वतः जातीनं लक्ष घालत होती. कधी तो अंगणात गाढ झोपलेला असताना इथे तिथे बघून पटकन त्याच्या केसांना तेल चोळत होती. परसूनं तिच्यावर केलेल्या जगावेगळ्या उपकाराची जाणीव तिला पदोपदी होत होती. आता त्या उपकारापेक्षा ते दोघं एकमेकांच्या प्रेमाच्या बंधनात जास्त अडकलेले होते. राणीचा परशुराम होता आणि परसूचं सर्वस्व राणी आणि फक्त राणी होती. तरी चांगल्या राणीला तिचे जे लाड इंदू आजी आणि दाजी काका करत असत त्यामुळे तिच्या मनाला आपण यांना फसवतोय ही टोचणी लागून राहिली होती. आता हे सगळ्यांना म्हातारेमुळे तिच्या मनाविरुद्ध करावं लागलं हे जरी खरं असलं तरी तिच्या चांगल्या मनाला व्यभिचाराची टोचणी लागून राहिली होती. कारण जरी परसूनं तिच्याशी गांधर्व विवाह केला होता तरी तिचा खरा विवाह अन्नी पवारशी देवा ब्राह्मणासमक्ष झाला होता आणि अन्नी जिवंत असताना ती दुसरा विवाह कुणाशी अगदी परसूशी सुद्धा करू शकत नव्हती. पण हे सगळं तिच्या त्या माहेरच्या गरीब परिस्थितीमुळे घडलं होतं. त्यामुळे जरी अन्नीला मुलगा होणार म्हणून सातमाईंनी तिला क्षमेचा कौल दिला होता तरी इंदू आजी आणि दाजी काकांच्या चांगल्या वागणुकीनं राणीच्या मनावर एक प्रकारचं दडपणच आलेलं होतं. एकदा राणी शिरा आणि दूध घेत असताना इंदू आजींना म्हणाली, आजी समज मला मुलगा न होता मुलगी झाली तर तुला चालेल? त्यावेळी इंदू आजी तिच्या कानशिलावरनं आपली सुकलेली बोटं कडा कडा मोडत मायेनं म्हणाली, राणी पोरी, अगं पोरगा काय आणि पोरगी काय, आम्हाला दोघंही सारखेच आहेत. फक्त माझी इच्छा आहे त्याला बघून अन्नीनं बरं व्हावं. ते आपलं पोर आहे म्हणून त्याला ओळखावं आणि फक्त त्या एका दिवसाकरता मी तग धरून राहिली आहे गं. हे ऐकलं आणि राणीचे सुद्धा डोळे पाणावले. तशी राणी फार अल्लड होती. तिच्या लहान वयामुळे ती रांगड्या परसूवर खरोखर माया करत होती. तरी ते मूल तिला अन्नीच्या किंवा तिच्या रूपाचं व्हायला हवं होतं. त्यामुळे राणी आता दिवस रात्र अन्नीला आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्याचं जेवण खाण ती स्वतः जातीनं बघत असे. पण त्यावेळी इंदू आजी मात्र राणीची ती अन्नीवरची माया बघून अगदी धन्य धन्य व्हायच्या. इंदू आजींनी आता राणीला 4 तोळ्यांची बोरमाळ केली होती. तिला नव्या पाटल्या सोनसाखळ्या केल्या होत्या. तिच्याबरोबर उषाला नलीला सोनसाखळ्या केल्या होत्या तर नारायणाला घड्याळ घेऊन दिलं होतं. तसं राणीला आपले सासरे आणि आजी सासू यांचा फार आधार वाटत होता. अगदी मोठ्या माणसांनी असावं तशी ती दोघं मान घेणारी होती. राणीला माहिती होतं जरी तिची म्हातारी बोलायला फटकळ असली तरी अंतःकरणानं फार चांगली आहे. आणि त्या सगळ्या भावनेनं तिला वाटत असे निदान तिच्या त्या थकलेल्या आजी सासूसाठी तरी परसूच्या पोराला बघून अन्नीनं थोडं तरी शहाणं व्हावं. पूर्वी आपल्या म्हातारीचा आणि आपल्या सासऱ्याचा तिच्याशी त्या अमानुष वागण्याचा तिला त्याचा फार राग आला होता. पण आता ती जेव्हा त्या गोष्टीचा विचार करत असे त्यावेळी तिला वाटत असे जर कदाचित ती आपल्या आजी सासूच्या जागी असती तर ती आपल्या अन्नीसाठी अशीच वागली असती. आणि नंतर आपल्या म्हातारीकडून होणारे तिचे लाड कौतुक बघून ती सगळा राग विसरली होती. राणीचं ते अचानक दिवस जाणं दाजी काकांच्या वाड्याला 10 वर्षांनी तरुण करून गेलं होतं. आणि हे सगळं चांगलं चाललेलं असताना तातून इंदू आजींना माझ्या आजींनी बोलवलंय असा निरोप दिला. तेव्हा इंदू आजी लगोलग एकट्याच आमच्या वाड्याकडे आल्या होत्या. त्यांना बघून आजी म्हणाली, आली सिंधू, ये बस अशी, राणी ठीक आहे ना? नंतर आमच्या वाड्यातल्या सगळ्यांची खुशाली विचारून इंदू आजी म्हणाल्या, अंबे अगं इतक्या तातडीने मला का बोलवलंस गं? सातमाईंनी काही सांगावा दिलाय? सांग बाई लवकर,
आता जरा चांगले दिवस आले तरी माझ्या मनाला एक हुरहुर लागून राहते बघ. तशी माझी आजी हसत हसत म्हणाली, इंदू अगं आता कसली हुरहुर मनाला लावून घ्यायची नाही. तुझं सगळं ठीक होईल बघ. अगं मी तुला दुसऱ्याच कामासाठी बोलवलं आहे. चल आपण आनंदीच्या चुलीजवळ चहा घेता घेता बोलू. नंतर चहा घेता घेता माझी आजी म्हणाली, इंदू आता धनगर आणि रामोशात लग्न होतात. काल आमचा काष्टा रामोशी आला होता. त्याचा पोरगा कुलू, त्याची मुलगी यल्लम्मा 13 वर्षाची आहे. नाकीडोळी नीटनेटकी, कामसू आहे. तिचं स्थळ परसूला आलं आहे. मी यल्लम्माला चांगली ओळखते. मला आणि आनंदीला ती परसूसाठी पसंत आहे. आता तू काय ते ठरव. तशा इंदू आजी म्हणाल्या, आंबे अगं मलाही यल्लम्मा माहिती आहे. खरंच परसूला योग्य अशी ती आहे. मी आजच दाज्याला आणि त्याला विचारते. जर परसूला ती पसंत आली तर राणीचं बाळणपण आटपलं की आपण परसूच्या लग्नाचा घाट घालू. त्या अगोदर त्या मेल्या धनगराला मला कातळ फोडून द्यायचं आहे. आणि आंबे जर परसूला ती यल्लम्मा पसंत आली तर त्याच्या लग्नाची सगळी जबाबदारी तुझ्या वाड्यावर राहील. काय ग आनंदे. तशी आनंदी आत्या म्हणाली, हे काय बोलणं झालं का आहे. अगं परसू माझा भाऊच आहे. इंदू आजी म्हणाल्या, आनंदे अगदी बरोबर बोललेस. मलाही तो माझ्या अन्नीसारखाच आहे. खरं तर एखाद्या कर्त्या पुरुषाच्या जबाबदारीने त्यांनी माझ्या वाड्याला सांभाळलं आहे. हे बघ परसूची पत्नी माझ्याच वाड्यात राणीबरोबर राहील. आमचं जे आहे त्यात अर्ध अन्नीचं आणि अर्ध परसूचं असेल. म्हणजे उद्या अन्नीच्या पोरानं त्याला काही बोलायला नको. इंदू आजीचं हे बोलणं ऐकून माझी आजी दाटल्या गळ्यानं म्हणाली, इंदू तू आणि दाजी फार चांगल्या मनाचे आहात ग. हे बघ सगळं काही तुझ्या मनासारखं होईल. तू परसूला विचारून मला काय ते सांग. आणि काय ग राणीचं शिरगुप्पीच्या दवाखान्यात तू बाळणपण करणार आहेस ना. तशा इंदू आजी डोळे मोठं करत म्हणाल्या, आंबे अगं तू आणि आनंदी असताना मी का त्या शिरगुप्पीच्या दवाखान्यात नेऊ राणीला. अन्नीचा पोरगा तुझ्याच हातानं जन्माला आला पाहिजे. तेव्हा माझी आजी हसली होती. नंतर इंदू आजी थोडा वेळ आजीशी बोलून इरली काकूंच्या चुलीजवळ जाऊन रडणाऱ्या इरली काकूंना 4 समजुतीच्या गोष्टी सांगून आजीचा निरोप घेऊन तुरू तुरू आपल्या वाड्याकडे निघून गेल्या. त्या निघून गेल्या तेव्हा आजी म्हणाली, आनंदी या इंदूनं फार काही भोगलं आहे ग. तरी आता खरे सुखाचे दिवस तिला आलेत याचं मला समाधान आहे. आणि आत्या म्हणाली, खरं आहे. अगं देव ज्याला खूप दुःख देतो त्याला नंतर 4 सुखाचे दिवससुद्धा दाखवतो. कारण नंतर त्याला कोणी जाब विचारू नये म्हणून. इंदू आजी लगोलग आपल्या वाड्यात आल्या तेव्हा राणी अन्नीला भरवत होती आणि दाजी काका परसूबरोबर तंबाखूच्या शेताकडे गेले होते. तंबाखूच्या पानावर कीड पडल्यासारखं झालं होतं आणि तिथे त्या पिकावर औषधाची फवारणी चालली होती. जर ती फवारणी योग्य प्रमाणात झाली नाही तर पीक जळण्याचा संभव असतो. म्हणून स्वतः दाजी काका तिथे गेले होते. इंदू काकी माझघरात आल्या. राणीला म्हणाल्या, राणी एक आनंदाची बातमी आहे. आपल्या त्या काष्टाच्या कुलूच्या पोराची पोरगी ग यल्लम्मा. ती यल्लम्मा परसूसाठी आली आहे. आता परसूचं लग्न मी धूमधडाक्यात करणार आहे. आणि हे भलतंच ऐकून राणीला एकदम चक्कर आल्यासारखं होऊन भयंकर धक्का बसला. तिचा परशुराम दुसऱ्या कोणाचा होणार ही कल्पना तिला सहन होत नव्हती. त्यात ह्या पुरुष जातीचा काय भरवसा असंही तिला वाटलं होतं. राणी या विचारात असताना इंदू आजी मात्र तिला म्हणत होत्या, राणी पूर्वी मी परसूचं लग्न झाल्यावर त्याला आपला रानफुलांचा मळा देऊन त्याचा संसार तिथे उभारण्याचा विचार केला होता. पण आता मी विचार केला आहे की आपला परसू माझ्या अन्नीचा मोठा भाऊ आहे. म्हणून परसूचं लग्न झाल्यानंतर त्याची बायको तुझ्याबरोबर याच वाड्यात राहील आणि इथली आमची सगळी इस्टेट अर्धी तुझी आणि अन्नीची असेल. तुला हे चालेल ना. तसं आपल्या विचारात मग्न असलेल्या राणीनं मान डोलावली होती तरी तिला वाटलं ज्या परसूचं पोर आपल्या कुशीत आहे त्याला ती कुणाला वाटू शकेल का. पण आता या प्रश्नाचं उत्तर दुपारी जेवायला येणारा परसूच देणार होता. त्या दुपारी दाजी काका आणि परसू जेवायला वाड्यावर आले तेव्हा अन्नी भरपूर जेवून इंदू आजीच्या खोलीत झोपला होता. परसू हातपाय धुवून माझघरात आला. त्यांनी हळूच राणीकडे बघितलं तर नेहमी त्याच्याकडे पाहून प्रसन्नपणे हसणारी राणी आज त्याच्याकडे साधं न बघता खाली मान घालून त्याचं आणि दाजी काकांचं ताट भरत होती. तेव्हा परसूला कळलं की आज आपल्या राणीचं काहीतरी बिनसलं आहे. त्या विचारात परसू गप्प जेवायला बसला होता. जेवताना इंदू आजी म्हणाल्या,
दाज्या, आपल्या या परसूला सातमाईंच्या काष्टारामोशीच्या कुलूच्या मुलीचं यल्लम्माचं स्थळ आलं आहे. हे ऐकताच परसूला क्षणात राणीच्या त्या आजच्या वागण्याचा उलगडा झाला. तेव्हाच इंदू आजी त्याला म्हणाल्या, परसू, तुला यल्लम्माला बघायला उद्या सातमाईंच्या वाड्यात जायचं आहे. जर पोरा तुला यल्लम्मा पसंत आली तर राणीच्या बाळणपणानंतर आणि त्या धनगराला मी कातळ फोडून दिल्यावर लगेच तुझ्या लग्नाचा घाट घालणार आहे. पोरा परसू, तू आमच्या वाड्यासाठी खूप काही केलंस रे. आता आम्ही तुझ्यासाठी करणार आहोत. इंदू आजी हे एका दमात बोलल्या. परसूकडे बघायला लागल्या तेव्हा राणीनं मात्र अश्रू भरल्या नजरेनं परसूकडे बघून मान खाली घातली होती. परसू शांतपणे आजीला म्हणाला होता, आज्जे, म्या लहान होतो तवा धरणं म्या इताळाचा भंडारा माझ्या अंगाला फासला होता. त्या म्या आता कवाच वराड करणार नाही. आता महा अन्नी आणि त्याचा पोर यांनाच म्या सांभाळीन, पण म्या वराड कवा पण करणार नाही. आणि कवा कोणी माया वराडाचा विचार केला तर म्या मरून शान जाईन. आता इताळाचा भंडारा म्या मोडू शकत नाही. त्यावेळी परसूचं हे जगावेगळं बोलणं दाजीकाका आणि इंदू आजी हतबद्ध होऊन आ वासून ऐकत राहिले. राणी मात्र गालातल्या गालात हसली. इंदू आजी रडत परसूचं डोकं आपल्या छातीजवळ धरून गहिवरत म्हणाल्या, परश्या, अरे तू तरणबाण गडी आहे. तू असा इताळाचा अंगारा आपल्या अंगाला चोळला आणि हे तू मला कधी सांगितलं का नाही? तेव्हा ताटात हात थबकलेले दाजीकाका म्हणाले, परसू, तू काय जन्मभर त्या भंडाऱ्याकरता ब्रह्मचारी राहणार आहेस का? चल, जिथे तू हा भंडारा अंगाला चोळलास तिथे जाऊन आपण तो शास्त्रोक्त पद्धतीनं पुसून काढू. मला माहिती आहे तसं करता येतं. इंदू आजी रडत गहीवरून म्हणाल्या, परश्या पोरा, मला सुद्धा तुझा भरलेला संसार बघायचा आहे रे. अरे म्हातारपणी कुणाची तरी हक्काची संगत लागते. तू उद्या दाज्याबरोबर जा, तो भंडारा धुवून काढ रे पोरा. तेव्हा सरळ मनाच्या परसूचा जीव त्या दोन वृद्धजीवांची आपल्यावरची माया बघून भयंकर गलबलला. त्याला त्या क्षणी एकदम वाटलं, आपण राणीकडं तसं करून ह्या दोघांचा विश्वासघात करायला नको होता. तो भरल्या आवाजात म्हणाला, आजी, म्या कवाच वराड करणार नाही असा म्या इताळाला वचन देऊन शान तो भंडारा लावला होता. आता म्या तो धुतला तर म्या मरून जाईन. आजी, म्या कवाच वराड करणार नाही. म्या अन्नीला, राणीबाईला आणि अन्नीच्या पोराला मरीस्तोवर सांभाळीन. आणि हुला समजा अन्नीच्या पोराला मिळाय पाहिजे तो समजा म्या त्याचा सांभाळीन, पण म्या कवा वराड करणार नाही. हे ऐकताच परसूकडे बघत दाजीकाका, इंदू आजी एकदम गप्प झाले. खरं तर इंदू आजींना परसूचं हे स्पष्ट बोलणं ऐकून खूप बरं वाटलं होतं. तिचं आणि दाजीचं काही बरं वाईट झालं तर अन्नी, त्याच्या पोराची आणि राणीची जबाबदारी परसू घेणार होता. तरी नंतर इंदू आजींना वाटलं की तरी परसूनं स्वतःचा काही निर्णय घ्यायला हवा ना. उद्या अन्नीच्या पोरानं त्याला बाहेरचा रस्ता दाखवला तर. तशा इंदू आजी अगदी कळवळ्यानं आपल्या दाज्याला म्हणाल्या, दाज्या, उद्या जाऊन इथं जे आहे ते अर्ध परसूला मिळावं ही कागदपत्र तयार करून आण रे पहिली. आता म्हणतात ना, सर्व नात्यापेक्षा रक्ताचं नातं श्रेष्ठ असतं. त्यावेळी इंदू आजींना मनुष्य स्वभावाप्रमाणे आता इथलं सगळं अन्नी आणि त्याच्या पोराचं हे वाटून फार समाधानी वाटलं होतं. पण नंतर आपल्याला हे समाधान का झालं याचा वाईटही त्या पोरासमान परसूकडे बघून त्यांना वाटलं. राणी मात्र खुश झाली. या लग्नाला नकार देऊन परसूनं तिच्यावरच्या प्रेमाची ग्वाही दिली होती. दुसऱ्या दिवशी इंदू आजींनी आमच्या वाड्यात जाऊन माझ्या आजीला परसूचं इताळाच्या भंडाऱ्याचं सांगितलं. तो ब्रह्मचारी राहणार आहे हे सांगितल्यावर मात्र आजीला भयंकर आश्चर्य वाटलं. इतका राक्षसासारखा गडी लग्न न करता राहणार हे आजीला विचित्र वाटलं होतं. रामोशी, धनगर, कातकर जातीत असं कुणीही इताळाचा अंगारा चोळून राहत नाही हे तिला माहिती होतं. त्यावेळी तिचं मन जरा शंकित झालं होतं. पण तेव्हाच आजीला सातमाईंनी राणीचं पोर अन्नीचं आहे हे स्पष्ट सांगितलेलं आठवून ती इंदू आजीला ठीक आहे असं म्हणून गप्प झाली. या दिवसात आमच्या ऊसाच्या मळ्यातली पिकं तयार झाली होती आणि आमच्या वाड्यात एक घडलं होतं.
आता सततच्या रडण्यामुळे आमच्या इरली काकूंची तब्येत फार तोळामासा झालेली होती. त्यामुळे आता त्या सतत माझघरात अंथरूण घालून झोपून राहत आणि त्यामुळे त्यांचं माझघर आनंदी आत्या आणि आजी सांभाळत असत. कारण या दोघींशिवाय इरली काकूंना त्यांच्या कोणी जावेनं किंवा आम्ही मुलींनी त्यांच्या माझघरात आलेलं अजिबात चालत नसायचं, कारण आम्ही त्यांच्या सखाला खाल्लं होतं ना. पण आता आत्या आणि आजी काय करायच्या? आमच्या आत्मा आणि तुकादादाला मुद्दाम बाहेर आमच्या ओसरीवर पिटाळायच्या. त्यामुळे आता आमचे ते दोन्ही दादा पूर्वीसारखे आमच्याबरोबर राहायला लागले होते. आमच्या ऊसाच्या हंगामात आम्हा प्रत्येकाच्या ऊसाच्या मळ्यात ऊसाचं पीक भरपूर भरलेलं असायचं. माझे बाबा काका आता वाड्याकडे येताना आपल्या बायका पोरांसाठी 4 ऊसाची धाटं मोडून घरी आणत असत. तर आमच्या गावातलं एखादं प्रेमी युगुल त्या ऊसाच्या दाट फडात काही बाई चाळे करून नंतर 4-5 ऊसाची धाटं मोडून नंतर बाहेर येत असे. आम्ही पोरं मात्र काय करत होतो? आमच्या माळ्यातले ऊस सोडून दुसऱ्याच्या माळ्यातले ऊस चोरून दिवस रात्र ती ऊसाची खाडं चगळत राहायचो. कोणी जर ओरडलं तर लगेच म्हणायचो, आजींनी सांगितलंय ऊस खाण्याने दात स्वच्छ होतात. या ऊसाच्या हंगामात आम्ही पोरं कधी आमच्या ऊसाच्या माळ्याकडे जाऊन ऊस काढून खायचो. त्यावेळी कावत्या मावत्यासुद्धा आमच्याबरोबर असत. त्यावेळी त्या ऊसाच्या माळ्यातली चांगली 6-7 ऊसाची धाटं मोडून चगळत असत. तसंच इतरांच्या माळ्यातही आमच्याबरोबर येऊन चोरून असे ऊस आदळत असत. परंतु त्यांच्या माळ्यातली 1 ऊसाची कांडी त्यांनी कधी मोडून खाल्ली किंवा आम्हा मुलांना दिली तर शपथ. आपला माळा सांभाळून दुसऱ्याच्या माळ्यातले ऊस ते भरपूर हादळत आणि त्यांची ही कृती आम्हा पोरांना माहिती असल्याने आम्ही पोरं काय करायचो? दुपारी आमचा वाडा निवांत झोपला की कावत्या मावत्या आमच्या वाड्यात यायचे. त्यावेळी आत्मा आणि तुकादादा त्यांना म्हणत, तुम्ही मुरली आणि धोंड्याबरोबर आरा काकांच्या माळ्याकडे निघा, आम्ही आमच्या आईला जरा समजावतो, मागणं येतो. इरली काकूंचं दुखणं माहीत असल्यामुळे ते ठीक आहे म्हणून जात. आणि मग त्यावेळी आम्ही पोरं काय करत असू? आमच्या आत्मा आणि तुकादादाच्या नेतृत्वाखाली आमच्या बाभळीच्या रानाच्या शेवटच्या वाटेनं चालत जाऊन किन्ना काकांच्या बाभळीच्या 4 रानातून सरळ त्यांच्या शेताकडे जाऊन त्यांच्या शेताच्या उजव्या हाताला असलेल्या ऊसाच्या मोठ्या फडात शिरून भराभरा आम्ही पोरं ऊसाची धाटं मोडून आणायचो. त्यावेळी साधारण माझ्या अंदाजाने 20 ते 25 तरी ऊस असावेत. असे त्या किन्ना काकाच्या माळ्यातनं ऊस आम्ही आणले की नंतर सातमाईंच्या पाराखाली ती ऊसाची धाटं लपवून ठेवून नंतर आम्ही आरा काकाच्या माळ्याकडे जायचो. पण तिथे गेल्यानंतर त्या 2 बायलांना आम्ही कसं फसवलं म्हणून मी त्यांच्याकडे बघून सतत खुदखुदत राहायचे. त्यांच्या लक्षात आल्यावर ते मला म्हणत, हे भुताटके, अशी काय आमच्याकडे बघून हसतीयस, घालू का पाठीत राट्टा? मग मी हसणं बंद करून दुसरीकडे बघत असे. तरी त्या दोघांना आम्ही कसं फसवलं या अर्थाने मेलं मला सारखं हसायलाच यायचं. आरा काकांच्या माळ्यातले ऊस चोरून खाल्ल्यावर आम्ही आमच्या वाड्यात येत होतो तर कावत्या मावत्या आपल्या वाड्यात जात. तेव्हा किन्ना काकांच्या माळ्यातनं चोरलेल्या ऊसाच्या नीट वाटण्या आत्मादादा करत असे आणि आम्ही ते ऊस हसत हसत खाताना तुकादादा माझ्या पाठीत बुक्का घालून बोंबलायचा, सरस्वते, कावत्या मावत्याकडे बघून तू फिदी का हसत होतीस हे मला चांगलं माहिती आहे. या तुझ्या हसण्याने एक दिवस तू आम्हाला गोत्यात आणशील हा. यापुढे तू हसशील तर मी तुझे दात पाडीन, तुझ्या घशात घालीन. आणि हे सगळं तुकादादा बोंबलत असताना सुद्धा मेलं मला सारखं हसूच येत होतं. पण तेव्हा चांगला आत्मादादा तुकादादाला म्हणायचा, जाऊ दे रे तुकाराम, नको सरस्वतीकडे लक्ष देऊ, तुला माहिती आहे ना ती यमी आणि चिंगी जरा अर्धवट आहेत. तेव्हा कुठं तुकादादा शांत झाला. मला या ऊसाच्या हंगामातली एक फार मजेशीर आठवण आहे. या ऊसाच्या हंगामात शिरगूप पिऊन अनेक ऊसांनी खचाखच भरलेले ट्रक, लॉऱ्या, बैलगाड्या निपाणी, सांगली, सातारा, कोल्हापूर इथल्या साखर कारखान्यात जायच्या. या सगळ्या वाहनात ऊस इतका ठासून भरलेला असायचा की त्या वाहनांचे चालक आपली वाहनं अत्यंत धीम्या गतीनं चालवत असत. त्यात काय होतं, आमच्या वाड्याच्या समोरचा तो डांबरी रस्ता कालिया नदीच्या आतून जात होता, म्हणून तो आमच्या वाड्यावरून उतरणीचा होत नंतर कालिया नदीच्या दुसऱ्या बाजूनं चढणीचा होत असे. त्यामुळे व्हायचं काय, ती अवजड वाजनाची वाहनं अत्यंत धीम्या गतीनं पुढं सरकत असत. उसानी भरलेली ती वाहनं जेव्हा आमच्या वाड्यासमोरून अशा धीम्या गतीने जात असत तेव्हा आमच्या पोरांची मज्जा असे.
आमचे आत्मादादा, तुकादादा, तातू, तसंच धोंडी, मुरली त्या सावकाश जाणाऱ्या वाहनांच्या मागे मागे धावत जाऊन ठासून भरलेल्या ऊसांमधनं काही ऊस खेचून काढून ते रस्त्यावर टाकत. ते त्या वाहनाच्या मागोमाग पळत आणि आम्ही मुली ऊस गोळा करत त्यांच्या मागोमाग पळत असू. हे असं दादांचं ऊस काढून रस्त्यावर टाकणं आणि आम्हा पोरींचं ते गोळा करत त्यांच्या मागोमाग धावणं हे पार त्या कालिया नदीपर्यंत चाले. त्या रस्त्याच्या संपण्यावर आम्ही थांबायचो. त्यावेळी ते ऊस एवढे त्या वाहनात गच्च भरलेले असत की आमचे आत्मादादा, तुकादादा, तातू ते कसे तरी बाहेर ओढत. तो ऊस जरा बाहेर आला की लगेच आमचे धोंड्या, मुरली तो ऊस ओढून बाहेर काढून टाकत. तोपर्यंत आत्मा, तुकादादानी दुसरा ऊस अर्धवट बाहेर ओढलेला असे. आता ते असे ऊस गोळा करताना आम्ही पोरी धावून धावून दमायचो. म्हणून मी ऊस गोळा करायच्या वेळी एक शक्कल लढवली होती. ती मी हळूच सगुणेला सांगितल्यावर तिने हसत मान डोलावली होती. आम्ही दोघी काय करायला लागलो, आमच्या हातात ते जाड रसाळ असे 2-3 ऊस आले की मी सगुणा तिथल्या मैलाच्या दगडावर बसून आरामात ते ऊस खायला लागायचो. त्यावेळी आमच्या चिंगी, यमी, मंजी या तातू, आत्मा आणि तुकादादाच्या मागे मागे जाऊन ऊस गोळा करत जीव घेऊन पळत असत. त्यावेळी त्यांना मी आणि सगुणा चेष्टेनं खो खो हसत ते ऊस आरामात तरी भराभर खायचो. आणि नंतर ते सगळे त्या कालिया नदीच्या जवळ पोचत आले की नंतर मात्र तो ऊस आम्ही चक्क फेकून देऊन आम्ही त्या गावचेच नाही असं भासवून 4-5 ऊस हातात घेऊन दूरवर येणाऱ्या त्यांच्याकडे बघत उभा राहायचो. ते सगळे दमून भागून आले. आत्मादादानं त्या सगळ्या ऊसांची नीट वाटणी केली की मी आणि सगुणा न हसता आमच्याबरोबर वाटणीचे ऊस एकमेकींकडे बघत खायचो. थोडक्यात काय तर मी आणि सगुणा अगदी थोडीशी धावपळ करून ते ऊस आरामात खात होतो. आता मला वाटतं मला आणि सगुणेला शनीची बाधा असावी. त्यावेळी त्या शनिवारी आम्हाला तो शनी बाधला. काय झालं, माझ्या आणि सगुणेच्या हातात 3-3 ऊस आल्यावर मी लगेच सगुणेला खूण केली आणि आम्ही दोघी आमची ढुंगणं त्या मैलाच्या दगडावर टेकून आरामात बसून एक ऊस खायला लागलो. आणि कर्म आमच्या त्या शनीनी, तुकाराम दादानी त्याला काय झालं कुणास ठाऊक, ते ऊस ओढता ओढता एकदम मागे वळून आमच्याकडे बघितलं. तेव्हा आम्ही त्या सगळ्यांकडे बघत हसत हसत ऊस खात होतो. अचानक तुकादादा मागे वळून थांबला, माझ्याकडे सगुणेकडे बघत राहिला. तरी मेलं तो ऊस खाणारे आमचं त्याच्याकडे लक्ष गेलं नाही. तेव्हा तुकादादा वाऱ्यासारखा पळत आमच्याजवळ आला. त्यांनी माझ्या हातातला ऊस ओढून सरळ मला आणि सगुणेला त्या ऊसाने मारायला सुरुवात केली. त्यानंतर मला आणि सगुणेला आम्ही कितीही ते ऊस गोळा करण्यासाठी त्या सगळ्यांबरोबर धावलो तरी त्या मोसमात आम्हाला शिक्षा म्हणून त्या कोणी ऊसाची एक कांडी दिली नाही. सगुणा मला सतत म्हणत होती, सरस्वते हे सगळं तुझ्यामुळे झालं. आणि तिने तो ऊसाचा मोसम संपेपर्यंत माझ्याशी गट्टीफू केली. पण त्यानंतर ऊसाच्या त्या दुसऱ्या मोसमात मात्र सगळ्यांनी मला, सगुणेला माफ करून आपल्यात घेतलं. नंतर मात्र आम्ही तो ऊस गोळा करण्यासाठी पळत असताना तो आमचा शनिदेव तुकादादा ऊस ओढताना पळता पळता 100 वेळा तरी मागे वळून आमच्याकडे बघायचा. तेव्हा मी सगुणा जीव घेऊन पळत असायचो. एकदा मला जरा दम लागल्यामुळं मी थोडी थांबले तर तो शनिदेवसुद्धा गच्च करून थांबला. तेव्हा मी होत नव्हतं तरी पुन्हा ऊसाच्या मागे पळायला लागले. आज त्या दिवसाची आठवण आली की मी त्या आठवणीनं स्वतःची खो खो हसते. तेव्हा कोणी थपकून मला विचारलं की सरस्वती काय झालं हसायला, तरी मी हसत म्हणते काय नाही. त्या आठवणीच्या ओल्या ऊसाची मला आठवण आली. आता ट्रक आणि लॉऱ्यांमधनं ऊस खेचणं सोपं असायचं, पण भरलेल्या ऊसाच्या बैलगाडीतून ऊस खेचणं धोक्याचं. कारण बैलगाडीच्या मागून ऊस खेचताना कधी गाडीवाल्याच्या ते लक्षात येत असे आणि लगेच तो आपली बैलगाडी थांबवून आईला मारे या पोरांची असं म्हणत बैलगाडीतनं उतरायचा आणि आमची पळता भुई थोडी व्हायची. मग आम्ही हुशार पोरं काय करायचो, चालता चालता अशी बैलगाडी गचकन थांबली की पुढचा धोका ओळखून मागे वळून पळत सुटायचो. नंतर आमच्या मागे येणाऱ्या त्या गाडीवाल्याच्या शिव्या ऐकत उभं राहायचो. नंतर तोच बिचारा पुन्हा बैलगाडी चालू करून निघून जाताना आम्ही पुन्हा म्हणून त्या बैलगाडीच्या मागे पळायचो. रस्त्याच्या बाजूला उभं राहून दुसऱ्या येणाऱ्या वाहनाची वाट बघत राहायचो. या छान दिवसात चांदी आईच्या लाडवासारखे आमच्या मळ्यात, घरात, बाहेर सगळीकडे ऊस भरलेले असत तरीसुद्धा आम्हा पोरांना हे असे चोरलेले पण आमच्या कष्टाच्या ऊसाचे खांड चोखताना मनाला आवडत असे.
आपलं सोडून दुसऱ्याचं चोरून खाणं किती मजेशीर असतं हे जाणवत असे. ऊसाच्या प्रत्येक हंगामात आम्हा पोरींची धमाल असे. आता असा हा ट्रक, लॉरी, बैलगाड्यातून जाणारा ऊस साखर किंवा गूळ बनवण्यासाठी नेला जात होता. आमच्या मांजरीवाडीचं गुऱ्हाळ आराकाकांनी व्यायामशाळेला दिलेल्या शेताच्या जागेत, मल्लखांबाच्या जागेत जरा पुढे असे. सुलाणावर ठेवलेल्या भल्या मोठ्या लोखंडाच्या कढईत ताजा ऊसाचा काढलेला रस ओतला जाई. नंतर तो रस त्या कढईत रटरटायला लागला की टोकाला मोठ्या लांब ब्रशसारखा आकार असलेल्या लांब दांड्यांनी तो रस चमच्यासारखा ढवळीत राहायचा. एक जण त्या पेटलेल्या चुलाण्याला लाकडं, ऊसाचा रस काढलेली चिलटी, काय ते माती मसण घालून ते चुलाणं पेटतं ठेवी. हे असं गुऱ्हाळ बसलं की सगळा गाव तिथे गोळा होत असे. आम्ही सगळ्या गावातली पोरं तिथं ऊसाचा रस पीत नुसता धुडगूस घालत राहायचो. त्यावेळी तिथे जमलेल्या भटक्या कुत्र्यात आणि आम्हा पोरात काही फरक राहिलेला नसे. यावेळी आमचे नागो काका आणि विठ्ठल काका काय करत, ऊसाची हातभर लांबीची ऊसाची खांडं तोडत त्या कढईतल्या रटरटणाऱ्या घट्ट ऊसाच्या रसात ते मिश्रण तपकिरी रंगाचं तयार झालं की ती ऊसाची खांडं त्या कढईतल्या रसाच्या पाकात घालून ढवळून आम्हा पोरांना देत. त्यावेळी त्या गरम गरम तपकिरी पाकानं भरलेली ती ऊसाची खांडं, मी तुम्हाला सांगते, जगातल्या सर्व चॉकलेटची चव त्या ऊसाच्या चिकटलेल्या गुळाच्या पाकात उतरलेली असे. आता मी एवढी मोठी घोडी झाली आहे तरी माझी जीभ आजसुद्धा ते चॉकलेटी चवीचं ऊसाचं खांड जिभेनं चोखण्यासाठी माझी जीभ हुळहुळत असते. नैसर्गिक खाण्यात आणि कृत्रिम खाण्यात फार फरक असतो. जसा नैसर्गिक सौंदर्यात आणि रंगरंगोटी केलेल्या सौंदर्यात फरक असतो ना, अगदी तसा. त्यावेळी आमच्या या पोरांच्या गर्दीत त्या छान ऊसाच्या खांडासाठी मारामारी चालू असायची. आणि त्यावेळी आमची आराकाकांची लावण्यवती गौरी मात्र आपले पैंजण वाजवत दूर उभी राहून आमच्या ढकलाढकलीकडे कपाळाला आठ्या घालून आमच्याकडे घृणेनं बघत उभी असे. ती कधीच त्या जगातल्या सुंदर चवीच्या खांडासाठी आम्हा पोरांमध्ये आली नव्हती, हे खरंच तिचं दुर्दैव. एकदा काय झालं, आमच्या अर्धवट यमीनं आपल्या हातातलं खांड गौरीला चाट म्हणून देऊ केलं. नाहीतरी या बावळट यमीला त्या सुंदर गौरीचं फार कौतुक. त्यावेळी तिचं ते ऊसाचं खांड जर गौरीनं आपल्या लाल जिभेनं चाटलं असतं ना, तर यमी धन्य धन्य झाली असती. त्यावेळी यमी गौरीकडे खांड घेऊन गेली आणि गौरी त्या खांडाकडे बघून ई करून मागे सरकली आणि रागानं म्हणाली, यमे बावळटे, असलं काही माझ्याजवळ आणायचं नाही आहे. शी घाणेरडी मेली. अगं मी फक्त गुळाची पोळी खाते. मला ते खांड जनावरासारखं तुमच्यासारखं हू हू करत चघळायचं नाही. जा दूर जा आणि ते खांड चघळत बस. त्यावेळी आम्ही पोरी गौरीकडे यमीकडे बघत होतो. यमीचा तो हिरमुसलेला चेहरा बघून मी रागानं पुढवून गौरीला म्हणाले, गौरे एवढं काही यमीला तोडून बोलायला नको. तुला ते चोखायचं नसेल तर नको म्हणून सांग, नाहीतरी गाढवाला गुळाची काय चव माहिती. आणि आम्ही पोरी तिला हसलो. आज ते मला आठवल्यावर वाटतं, खरोखर आमची गौरी फार दुर्दैवी होती. लहानपणी असं हे छोटं छोटं बालपणीचं सुंदर अनुभवाचं जग तिने कधी अनुभवलंच नाही. आम्ही पोरींनी या प्रकरणानंतर यमीला चिडवलं होतं. यमीबाई काय झालं? यमी म्हणते, गौरीनं ऊसाचं खांड नाकारलं. यमीला आलं रडू. गौरी म्हणते, यमीचं खांड कडू. खरंच आमची यमी रडायला लागली तेव्हा आम्ही गप्प झालो. आता आमचे जगावेगळे आराकाका मात्र आपल्या मळ्यातला अर्धा अधिक ऊस लवकुशला खाऊ घालत. त्यावेळी जर कोणी गावकऱ्यांना त्यांना त्याबद्दल टोकलं तर म्हणायचे, आरा तू आपल्या मळ्यातल्या सोन्याच्या भावाचा ऊस ह्या लवकुशला खायला घालतो? अरे मिळणाऱ्या पैशाचा विचार केला आहेस का? अरे आपल्या शेतात जे पिकतं त्याची 4 खांडं बैलाची असतात हे मान्य आहे आम्हाला, पण अर्धा अधिक ऊस खायला घालायचा? त्यावर आराकाका शांतपणे म्हणत, तू माझ्या पैशाची चिंता करू नकोस. हे बघ, माझ्या मळ्यातला अर्धा ऊस माझ्या गौरीचा, अर्धा माझ्या लवकुशचा आहे. त्यांचा वाटा मी त्यांना देतो आणि गौरीचा वाटा गुऱ्हाळात जातो. म्हणजे हिशोब एकच, त्यात पैशाचा प्रश्नच येत नाही. आणि मग त्यांना विचारणारा, बरोबर आहे रे बाबा तुझं, असं म्हणून गप्प होऊन निघून जायचा. माझी आजी तर म्हणायची, अशी मुक्या प्राण्यावर माया करणारी आमच्या तातू आणि आरासारखी माणसं खूप दुर्मिळ असतात. खरोखर तसे आमचे आराकाका फार चांगले होते, पण म्हणतात ना, देवाचा न्याय आहे.
चांगल्या माणसांनी या पृथ्वीवर स्वर्ग मिळण्यासाठी अगोदर नरक भोगायचा असतो आणि त्यावेळी देवाला माहिती असतं ही चांगली माणसं सर्व भोगूनही त्याला काही म्हणत नाहीत. तो समाधानानं त्यांचं भोगणं पाहत बसतो. म्हणून एखाद्या झाडानं सुद्धा सरळसोट वाढू नये तर वेडं वाकडं पसरून वाढावं, नाहीतर ते वाऱ्यानं उन्मळून पडतं किंवा सरळ झाड पटकन कापलं जातं. माझ्या या सातमाईंच्या वाड्यातल्या माझ्या रम्य बालपणी माझ्या आयुष्यातली एक सगळ्यात मजेशीर घटना मी तुम्हाला सांगणार आहे. ती मी स्वतः पाहिली आहे, अनुभवली आहे. विशेषतः एखाद्या गावात एखाद्या झाडाखाली पडलेल्या दगडाला कोणी हळदी कुंकू वाहिलं की लगेच त्या दगडाला देवत्व प्राप्त होतं. नंतर येणारे जाणारे त्या दगडाला अभावितपणे नमस्कार करून पुढे जात. असं अचानक देवत्व प्राप्त झालेले झाडाखालचे दगड आमच्या शिरगुप्पी ते मांजरीवाडीपर्यंत रस्त्याच्या बाबळीच्या झाडाखाली निवांत बसलेले तुम्हाला नक्की दिसतील. आता त्याचं काय व्हायचं? त्या बाबळीवर राहणाऱ्या चिटकिणीला कोणीतरी हळद कुंकू वाहण्यासाठी त्या झाडाखाली जाई आणि नंतर तो दगड लगेच देवत्व घेऊन बसायचा. तर कधी एखादं झाड, एखाद्या शेताचा बांध असं देवत्व घेऊन बसलेले तुम्हाला आढळतील. पण आता मी तुम्हाला ज्या देवत्वाबद्दल सांगणार आहे त्याची तुम्ही कधी कल्पना केलेली नसणार. आजसुद्धा मला ती आठवण आली की खरोखर अशिक्षित लोकांच्या अंधश्रद्धेबद्दल फार कीव येते, हसूसुद्धा येतं. अशा अंधश्रद्धेमुळे केवळ कुठल्या साधूनं गुप्तधनाबद्दल सांगितल्यावर आपल्या मुलाचे बळी देणारे काही महाभाग असतात हे तुम्हालाही माहितीच आहे की. आमच्या शिरगुप्पीपासून निघालेला सरळसोट डांबरी रस्ता थेट कालिया नदीत उतरून नंतर वर चढणीवर चढून सरळ कोल्हापूर, सांगली, सोलापूर, मिरज, चिकोडी इथे जाऊन पोचत असे. त्याच रस्त्यावरनं तशा एसटी धावायच्या. तसंच या सरळसोट रस्त्यावरनं एखादी व्यक्ती जर सरळ चालत निघाली तर ती कुठल्या तरी गावी अलगद पोचत असे. श्रोते हो, हे प्रकरण इथेच संपलं. पुढचं प्रकरण आहे परसातले साधू. ऐकूयात उद्या.